पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बघ बाळा, ही संधी परत नाही मिळणार. मुलगा फक्त 2 दिवस सुट्टी घेऊन येत आहे. तू कसंही करून ये. तुझ्यासाठी हे खूप चांगलं आहे. निशीला हे चांगलं माहीत होतं की बाबा जे काही बोलत आहे ते तिच्या भल्यासाठीच आहे. पण आता तिचं सत्य आणि तिचं सध्याचं आयुष्य या 2 गोष्टींमध्ये तिला निवड करायची होती. बाजारातून बाहेर पडण्याची तिची पहिली योजना आता एक नैतिक संकटात बदलली होती. ती आता त्या साध्या निष्पाप मुलीची भूमिका कशी साकारणार? बाबा, मी प्रयत्न करते, एवढंच ती बोलू शकली आणि फोन ठेवला. फोन ठेवल्यावर निशी खूप वेळ शांत बसून राहिली. तिच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यासमोर 2 चित्र होती. एक चित्र होतं लग्न मंडपातल्या नवरीचं, जिचं भविष्य उज्ज्वल आहे, आणि दुसरं होतं या बाजारातल्या निशीचं, जिचा देह विकला जातो. निशीला माहीत होतं की हा प्रवास खूप खडतर असणार आहे, पण आता मागे हटणं शक्य नव्हतं. तिला तिच्या जुन्या आयुष्याला एक शेवटची संधी द्यायची होती, भलेही ती कितीही धोकादायक असो. निशीच्या हातातून फोन निसटला आणि तो बेडवर पडला. बाबाच्या आवाजाने तिच्या मनात जी वादळ उठली होती ती आता तिच्या डोळ्यावाटे बाहेर पडू लागली. ती बेडवर बसून जोरजोरात